हॅलो गाईज, स्वप्नाली स्टोरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे का, मी हे जेव्हा माझं ट्रान्सफॉर्मेशन केलं होतं ना, त्याच्या आधी मी पण खूप दुखावली गेली होती. बाहेरचे लोक बोलायचेच ठीक आहे, पण कधी कधी घरातले लोक जे टोमणे मारायचे ना, कपडे घालताना ना कॉन्फिडन्सच नाही यायचा. मी काय घालू हा विचार करायचा. फोटो काढायची भीती वाटायची. फंक्शनला जायचं म्हणजे स्ट्रेस यायचा की लोक माझ्याकडे कसे बघतील, काय बोलतील. आणि सगळ्यात जास्त दुःख तेव्हा व्हायचं जेव्हा लोक बॉडी शेमिंग करायचे, जणू काही मी एक जोक आहे. रात्री खूप वेळा रडून झोपून जायचे. अशा स्वतःला बघणं टाळायचे मी अक्षरशः. पण एक दिवस ठरवलं, बस आता लोकांसाठी नाही, स्वतःसाठी स्वतःला बदलायचं आहे. सुरुवात खूप छोट्या गोष्टीपासून केली. घरातली कामं करता करता मी माझं डाएट मेंटेन करायला चालू केली. डाएटवर कंट्रोल करणं चालू केलं. पण मी कन्सिस्टंट राहिली. जिमला जायला सुरुवात केली. जिम माझ्या सोसायटीची खूप छोटी जिम आहे, मी तिथूनच सुरुवात केलं. माझं डाएट एक्सपेन्सिव्ह नव्हतं. मी माझं स्वतःचं डाएट स्वतः बनवलं. आणि हळूहळू जेव्हा माझ्यात बदल दिसायला लागले ना, फक्त वेट ट्रान्सफॉर्मेशन किंवा वेट लॉस होणं, हे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन होणं, हे फक्त इनफ नव्हतं. माझं माइंड चेंज होणं माझ्यासाठी जास्त पॉवरफुल होतं. किंवा माझा तो कमबॅक, माझा जो कॉन्फिडन्स आला ना माझ्याकडे, तो मी तुम्हाला सांगूच शकत नाही. एका शब्दात, कुठल्याच शब्दात सांगू शकत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे फनी पार्ट काय आहे, जे लोक बोलायचे ना आधी, किती साडी झाली आहे तू, म्हशीसारखी झाली, अक्षरशः अशी कमेंट असायची. तेच लोक आता बोलतात, इतकी बारीक कशी झाली गं तू, आजारी आहेस का तू, आजारी दिसतेस, वीक दिसतेस. मला तेव्हा समजलं, लोकांना तुमचा हॅपीनेस नाही पाहिजे आहे, त्यांना फक्त बोलायचं आहे. तुम्ही जाड असाल तरी बोलणार, तुम्ही बारीक असाल तरी बोलणार, तुम्ही काळे असाल तरी बोलणार, तुम्ही गोरे असाल तरी बोलणार, तुम्ही तुमचं काम करत असाल, तुमची स्वप्न पूर्ण करत असाल तरी पण ते बोलणार. म्हणून आता मी ठरवलं आहे, लोकांचं ऐकायचं नाही, स्वतःचं ऐकायचं. जर तुम्ही पण बॉडी शेमिंग फेस करत असाल ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची व्हॅल्यू तुमच्या वेट नाही ठरवत आहे. तुम्ही जाड असाल, बारीक असाल, डार्क असाल, फेअर असाल, तरी तुम्ही तुमच्यासाठी इनफ आहात. ट्रान्सफॉर्मेशन फक्त बॉडीची नसते, ती माइंडची पण असते. आज मी परफेक्ट नाही आहे हे मला माहिती आहे, पण आधीपेक्षा मी माइंडनी खूप स्ट्रॉंग झाली आहे. आणि हॉनेस्टली माझा सर्वात मोठा रिवेंज काय माहिती आहे, माझा सर्वात मोठा रिवेंज काय माहिती आहे, लोकांना उत्तर देणं नाही, तर स्वतःला प्रूव्ह करणं. आज पण लोक बोलतात, उद्या पण लोक बोलतील, पण आता मला फरक नाही पडत आहे. तुम्ही त्यांच्या शब्दांनी मी पूर्वी खूप तुटून जायची, आता त्याच शब्दांनी मी अजून स्ट्रॉंग होते. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर कमेंटमध्ये हार्ट टाकायला विसरू नका. आणि तुम्हाला पण जर काही हेल्प पाहिजे असेल ना, रिलेटेड टू म्हणजे वेट लॉस करायचं असेल, किंवा ज्या गृहिणी आहेत ज्यांना वेट लॉस करायचं आहे पण त्यांना समजतच नाही आहे कुठून मी सुरुवात करू, मी काय करू आता, म्हणजे मी घरात राहून कशी बारीक होऊ शकते, मी घरात राहून माझं डाएट मेंटेन कशी करू शकते, मी एक्सरसाइज कुठली करू शकते, किंवा मी बाहेरचं काही एक्सपेन्सिव्ह डाएट नाही करू शकत आहे, मी बाहेर जाऊन एक्सरसाइज नाही करू शकत आहे, तर मी घरात सोप्या पद्धतीने काय एक्सरसाइज करू शकते, हे तुम्ही मला ना फक्त कमेंटमध्ये सांगा. की म्हणजे होम वर्कआउट किंवा होम डाएट, किंवा इझी वेने मी कशी डाएट करू शकते, इझी वेने मी कसं एक्सरसाइज करू शकते, ते म्हणजे मी तुम्हाला जी पाहिजे ती हेल्प करायला तयार आहे, सांगायला तयार आहे. मी काय केलं, मी काय नाही केलं. तुम्हाला माहिती असेल आता ऑनलाईन खूप सारे लोक तुम्हाला डाएट देतील, वॉटेवर काहीही देतील, पण आपल्याला ते सगळं फॉलो करणं, जे स्पेशली हाऊसवाईफ असतात ना, हाऊस काय बोलू शकतो आपण, हाऊसवाईफ असतात, त्यांना पॉसिबल नसतात सगळ्या गोष्टी करणं. पण तुम्ही माझ्यामधला ट्रान्सफॉर्मेशन बघताय, मी आधीची स्वप्नाली बघताय, तुम्ही आत्ताची स्वप्नाली बघताय. माझ्यात जो काही बदल झाला आहे ना, तुम्ही फक्त होम डाएट केलं आहे, मी माझ्या पद्धतीने माझं डाएट बनवलं, मी मला जे आवडतं त्या पद्धतीने मी माझं डाएट बनवलं. आता मी मॅरेथॉनमध्ये पळायला जाते तरी माझे पाय दुखत नाहीत, मला दम लागत नाही. प्लस माझं तुम्ही ओव्हरऑल चेंजेस बघताय बॉडीमध्ये, किती चेंजेस आले आहेत. जर तुम्हाला काहीही हेल्प पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये फॉर डाएट फॉर हेल्प, हेल्प फॉर वर्कआउट, होम वर्कआउट असं लिहा. मी तुम्हाला हेल्प करायला पूर्णपणे रेडी आहे. थँक्यू सो मच हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल. माझा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, काळजी घ्या सगळ्यांनी, टेक केअर.